नमस्कार. तर बघा, तुम्हाला पण तुमचं वजन फास्ट एकदम वेगाने कमी करायचंय. तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. नुसता व्हिडिओ पाहून तुमचं वजन काही कमी होणार नाहीये. मी तुम्हाला आज ज्या घरात महिला आहेत त्यांना बाहेर जाणं शक्य नाहीये, म्हणजे जिमला जाणं शक्य नाहीये, योगाला जाणं शक्य नाहीये, एक्सरसाइज करायला जास्त वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठीच मी ना एकदम सोपा घरगुती डाएट सांगणार आहे. नाही तुम्हाला इथे कुठे पावडर खायची आहे, काहीही तुम्हाला बाहेरचं आणून काही खायचं नाहीये. सोपा घरगुती डाएट तुम्ही करू शकता. आणि जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर हा डाएट खूपच छान आहे. फक्त तुम्हाला जसं सांगेन तसं 15 दिवस अजिबात एखादीही गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाहीये. सगळ्या जशा गोष्टी सांगेन तशा 15 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि करा. बघा, आता 2024 25 सुद्धा गेलेला आहे, 26 आलेला आहे. आता जर तुम्ही ह्या वर्षात तुम्ही तुमचं वजन कमी केलं नाही ना, तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही बोलणार आहात मी 2027 ला करेन, असं होणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही ठरवलात ना, तर तुमचं वजन तुम्ही आरामात कमी करणार आहात. दुसरं कोणीही करणार नाहीये, तुम्हालाच करायचंय. त्यासाठी मी तुम्हाला ना एकदम घरगुती सोपा डाएट सांगणार आहे. आता बघा, जर तुम्ही 2 टाइम जेवण घेत आहात दिवसभरात, तर त्या जेवणामध्ये काय काय तुम्हाला बदल करायचे आहेत, एवढं 15 दिवस करायचं आहे. आता जर तुम्ही सकाळी उठल्यावरती तुम्हाला जर चहा प्यायची सवय आहे, तर ती 15 दिवस तुम्हाला चहा बंद करायची आहे. मला माहिती आहे सुरुवातीला चहा बंद होणार नाही, तर काय करायचंय, चहा जे घेत असतील ज्यांना खूप सवय आहे त्यांनी काय करायचंय, चहा हा नाश्त्यानंतर थोडासा 1-2 घोटच घ्यायचा. ज्यांना जास्त सवय आहे त्यांच्यासाठी सांगते, ना तर चहा पूर्णपणे बंद करायचा. आणि काय करायचंय, सकाळी तुम्हाला उठल्यावरती कोणतीही एक ड्रिंक घ्यायची. मग ती तुम्ही बडीशेपचं पाणी असू दे, जिऱ्याचं पाणी असू दे, ओव्याचं पाणी असू दे, अद्रकचं पाणी असू दे, दालचिनी, लवंग याच्यातली कुठलीही जी तुम्हाला तुमच्या शरीराला सूट होते ती एक ड्रिंक तुम्हाला घ्यायची आहे. हे झालं की तुम्हाला सकाळी तुम्ही ड्रिंक खाली पोट घेतली की तुम्हाला त्यानंतर एक ब्लॅक कॉफी घ्यायची आणि नाश्ता घ्यायचा आहे सोबत. आता नाश्त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता तुमच्या घरी जो नाश्ता बनतो तो काय असणार आहे, जास्त तेलातला असणार आहे. तो तुम्हाला खायचा नाहीये त्यावेळेला. 15 दिवस, फक्त 15 दिवस. त्या 15 दिवसामध्ये तुम्ही बघा, खूप साऱ्या रेसिपीज आहेत की ज्या तुम्ही तुमच्या वेट लॉससाठी खाऊ शकता. ओट्स खाऊ शकता, व्हेजिटेबल तुम्हाला उपमा बनवून खाऊ शकता, पोहे खाऊ शकता. फक्त त्याच्यात तेलाचा वापर कमी करायचा आहे. शक्य असेल तेवढं तेलाचा वापर कमी करा. किंवा तुम्ही नुसते फळं सुद्धा खाऊ शकता. किंवा तुम्हाला जर अगदीच काहीच आवडत नसेल तर काय करायचंय, पनीर घ्यायचं आहे, बेसनचा चिला बनवा, त्याच्यामध्ये पनीर तुम्हाला किसून टाकायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, पोट सुद्धा भरलेलं राहणार आहे, प्रोटीन सुद्धा मिळणार आहे, हे सगळं होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाहीये. मुगाचा चिरा तुम्ही बनवू शकता किंवा उकडलेले कडधान्य असतात ते घ्या वाटीभर, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाका आणि असेच खाल्ले तरीही चालतील. 15 दिवस करायचंय न चुकता. हे सगळे ऑप्शन सांगते की तुम्हाला सोपा कुठला वाटेल तो तुम्हाला करायचा आहे. आता नाश्ता झाला. आता नाश्ता कधी होणार आहे, 9 किंवा 9:30 पर्यंत तुम्हाला नाश्ता करायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला बरोबर अर्धा किंवा 1 तासाने एक ग्रीन टी घ्यायची आहे. ग्रीन टी आवडत नसेल तर तुम्हाला ओव्याचं पाणी, बडीशेपचं पाणी, जिऱ्याचं पाणी जे आवडत असेल ते एक पूर्ण ग्लास तुम्हाला प्यायचंय. अलार्म लावून ठेवा मोबाईलमध्ये, आठवत नसेल तर, किंवा वहीमध्ये लिहून ठेवा, पण 15 दिवस करा. हे झालं जे आवडत असेल ते तुम्हाला बरोबर अर्धा किंवा 1 तासाने प्यायचे आहे. त्याच्यानंतर जे तुमच्याकडे फळ असेल, कुठलंही फळ असू दे, ते तुम्हाला एक घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये केळ्याचा वापर करायचा नाही, बाकी कुठलंही फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. आता जर तुम्ही 11 वाजता एक कुठलंही फळ खाल्लंय तर त्याच्यानंतर काय करायचंय, डायरेक्ट तुम्हाला जेवण करायचंय. आता जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्हाला 1 किंवा 2 ग्लास व्यवस्थित पाणी पिऊन घ्यायचं आहे, म्हणजे जेवणाच्या अर्धा तास आधी. यामुळे काय होणार आहे, पोट भरलेलं राहणार आहे. काय होतं माहितीये, आपण ना पाणी कमी पितो आणि काय होतं, दिवसभरात आपल्याला असं वाटतं की भूक लागली आहे, काहीतरी खावं, बाहेरचं चटरपटर खातो या वेळेला आपण. त्यासाठी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. पाणी ज्यावेळेला तुम्ही प्यायला सवय कराल ना, किमान 3 किंवा 3.5 लिटर तरी तुम्हाला पाणी प्यायचंच आहे. बॉटल ठेवा 1 लिटरची. 1 लिटरची बॉटल तुम्हाला सकाळी 9 किंवा 9:30 म्हणजे 10 वाजायच्या आत तरी तुमची 1 लिटर पाण्याची बॉटल संपलीच पाहिजे. आणि जेवणा अगोदर तुमची 2 लिटर म्हणजे दुसरी बॉटल एक संपली पाहिजे. असं किती झालं, 2 लिटर पाणी झालं. आणि जेवून झाल्यानंतर अर्धा तास नंतर तुम्हाला पाणी प्यायचंय. आता त्या अर्धा तास तुम्हाला पाणी तुम्ही प्यायला घेतलात की ते पाणी किती, तर संध्याकाळी 4 किंवा 5 वाजायच्या आधी तुमचं 3 लिटर पाणी हे संपलंच पाहिजे. रात्री शक्य असेल तेवढं कमीत कमी पाणी प्यायचंय. नाहीतर काय होणार आहे, झोप तुमची अपुरी होणार आहे आणि तुम्हाला
सारखं वॉशरूमला उठायला लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला 5-5:30 पर्यंत पाणी तुमचं कंप्लीट करायचं आहे. आता दुपारचं जेवण तुम्हाला 1 किंवा 1:30 वाजता करायचं आहे. 15 दिवस. मला माहिती आहे ऑफिसला जाताय, मुलं यायची असतात, सगळ्या गोष्टी असतात, मॅनेज करणं खूप कठीण जातं. पण 15 दिवस केलात ना तर काहीच कठीण नाहीये, करून बघा. पण तुम्हाला 1 किंवा 1:30 वाजता जेवण जेवायचं आहे. जेवणामध्ये जसं सांगेन तसं, एक भाकरी, ज्वारी, नाचणी, बाजरी, हे 3च ऑप्शन आहेत तुमच्याकडे. नाहीतर तुम्ही ओट्सची भाकरी सुद्धा बनवू शकता. ओट्स गरम करायचे आहेत, मिक्सरला लावायचे आहेत. गरम पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं कुठंतरी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ मिक्स करून ओट्सची भाकरी पण खूप छान बनते. आणि यामुळे काय होतं माहिती आहे, पोट सुद्धा भरलेलं राहतं, तुम्हाला प्रोटीन सुद्धा मिळणार आहे आणि जास्त भूक सुद्धा लागणार नाहीये. ही भाकरी तुम्हाला घ्यायची आहे. छोट्या एक साईजची भाकरी असणार आहे, म्हणजे मीडियम साईज. त्यासोबत तुम्हाला एक भाजी, त्या भाजीमध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. आणि नॉर्मल पालेभाजी कुठलीही चालेल. चांगली भाजी घ्यायची भरपूर, की तुम्हाला दुसरं अजून काही घ्यावंसं वाटणार नाही, म्हणजे एक्स्ट्रा भाकरी किंवा भात खावासा वाटणार नाही. त्यामुळे एक चांगली भाजी घ्या व्यवस्थित. आणि त्याच्यासोबत तुम्हाला सॅलाड, कंपल्सरी सॅलाड असणार आहे. काकडी, गाजर, बीट जे आवडत असेल ते. काकडी खात असाल तर 1 काकडी ही असलीच पाहिजे ताटामध्ये दुपारच्या जेवणामध्ये. आणि 1 तुम्हाला ग्लास ताक प्यायचं आहे. ताक नसेल चालेल, पण बाकीचं ह्या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. बस. आता हे दररोज आपल्या घरात तर बनतं की नाही, त्यामुळे तुम्हाला हे 15 दिवस करायचंच आहे. भाकरी ह्या 3 पैकी कुठलीही खाऊ शकता. हे झालं दुपारचं प्रॉपर जेवण. आणि जेवताना सगळ्यात महत्त्वाचं, अर्धा सॅलाड पहिला संपवायचा आहे तुम्हाला. काकडी घेतली असेल तर अर्धी काकडी आधीच संपवायची आहे आणि मग जेवायला सुरुवात करायची. आता जेवताना एकदम फास्ट घाई करत जेवायचं नाहीये, सावकाश जेवा. आता हे जेवण झालं की बरोबर 4 किंवा 4:30 वाजता तुम्हाला भूक लागते. आणि तिथेच आपण चुकी करतो. काय करतो, बाहेरचं काही खायला जातो, जास्त आपण चटरपटर खातो. ते खायचं नाहीये. सांगते तुम्हाला काय करायचंय, एक डबा घ्यायचा आहे. डब्यामध्ये मखाने येतात. आता मखाने सध्या तुमच्याकडे नसतील अवेलेबल तर मुरमुरे येतात. ते तुम्हाला रोस्ट करून गरम करून ठेवा. त्याच्यात थोडंसं हळद, मीठ, मसाला टाकून रोस्ट करून त्याची भेळ बनवून ठेवा, म्हणजे चिवडा बनवून ठेवा. फक्त तेलाचा वापर कमीत कमी, थोड्याशा तेलात तुम्हाला ते फक्त फोडणी देण्यापुरता त्याचा तुम्हाला चिवडा बनवून ठेवायचा एका डब्यामध्ये. तो घ्यायचा आहे वाटीभर. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाका, थोडेसे चणे टाका. बस, याच्याने पोट भरतं. आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायची. बस. म्हणजे जे असेल ते, जर भूक लागत असेल तरच सांगते, नाही भूक लागत असेल तर फक्त एक ग्रीन टी घ्या, चालेल. चहा प्यायची सवय असेल 15 दिवस चहा पूर्णपणे बंद करायचं. साखर पूर्णपणे बंद करा 15 दिवस. साखर, मैदा, तेल, मीठ ह्याच्या ह्या जे गोष्टी आहेत ना, ह्याचा वापर कमी करा. याच्यानेच आपला फॅट जास्त वाढत जात असतो. आपल्याला वाटतं थोडंसं खाल्लं तर काय होतं, खूप फरक पडतो. थोडं करून आपण दररोज खातो, त्याच्यामुळे याचा फरक पडतो. आता हे झालं की बरोबर तुम्हाला 6:30 वाजता जेवायचं आहे. आता त्या जेवणामध्ये तुम्हाला, जर तुम्ही भाकरी घेत असाल, समजा असं सांगितले तसं नाचणी, बाजरी, ज्वारी, तर एक छोट्या साईजची, एकदम म्हणजे दुपारपेक्षा सुद्धा छोट्या साईजची एक भाकरी, भाजी आणि सॅलाड. जर रात्रीचा तुम्हाला काकडी, गाजर खायला त्रास होत असेल तर तुम्ही स्किप करा, चालेल. पण ह्या 2 गोष्टी, आता भाकरी भाजीमध्ये तुम्हाला प्रोटीन असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कुठली भाजी खायची सांगते. सोयाबीन आहे, पनीर आहे किंवा चणे आहेत. चणे पण थोड्या कमी प्रमाणात खायचे आहेत, किंवा मूग आहे. सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता. एक वाटीभर त्याची भाजी बनवा आणि तुम्हाला खायचे. हे जेवण तुमचं 6:30 वाजायच्या आत कंप्लीट झालंच पाहिजे. मला माहिती आहे सवय नसते, आपण रात्री उशिरा जेवतो. पण 15 दिवस, आजपासून हा व्हिडिओ पाहिला आहे तर आज किंवा उद्यापासून 15 दिवस करून बघा. आणि 15 दिवशी मला 16व्या दिवशी तुम्ही कमेंट्स करायचे आहे. पण अजिबात एकही गोष्ट स्किप करायची नाहीये. तर तुम्ही बोलाल की मी 15 दिवस केलं, पुन्हा 2-3 दिवस स्किप केलं आणि मग मी केलंच नाही, आणि मला 15 दिवसानंतर तुम्ही सांगाल की माझं वजन नाही कमी झालं. 15 दिवस केलात ना, गॅरंटी आहे होणार आहे, नक्की होणार आहे. त्यामुळे 16व्या दिवशी मला मेसेज करायचं, कमेंट करायची आहे की मॅडम आम्हाला असा छान रिझल्ट दिसला. जे असेल ते, पण अजिबात न चुकता प्रामाणिकपणे तुम्हाला करायचंच आहे. बघा किती छान रिझल्ट दिसतो, नक्की दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की थोडा वेळ का होईना, किमान अर्धा तास 30 मिनिटं तरी तुम्हाला वॉक करायचं आहे. ज्यांना एक्सरसाइज करायला वेळ नाहीये त्यांच्यासाठी सांगते. आणि ज्यांना एक्सरसाइज करायला वेळ आहे त्यांनी किमान 30 मिनिटं तरी किंवा 45 मिनिटं तरी व्यायाम करायचा आहे. आता माझ्या चॅनलवरती मी एवढे सोपे एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करते ना, की तुम्ही
घरच्या घरी फक्त मोबाईल समोर ठेवून माझ्यासोबत करू शकता. त्यामुळे त्या एक्सरसाइज करायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना, बघा तुमचं वजन कसं एकदम वेगाने फास्ट कमी होणार आहे. तुम्हाला जरी हे सगळं वाटत असेल की खूप छोट्या गोष्टी आहेत, काय होणार आहे, फक्त करून बघा 15 दिवस. होतो की नाही बदल? नक्की होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय, हे सगळं मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.